यवतमाळमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। स्टेट बँक चौकात होणाऱ्या पुतळ्याच्या अनावरणाआधीच प्रशासनाने हा पुतळा हटवला असून या कारवाईमुळे वातावरण तापण्याची चिन्ह आहेत। यवतमाळच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्टेट बँक चौकातील खुल्या जागेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा 4 जानेवारी रोजी अनावरणासाठी सज्ज होता। मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने पुतळा हटवण्याची कारवाई केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे। नेमकं काय घडलं आहे पाहूया, प्रतिनिधी दुर्गेश कान्हू यांचा रिपोर्ट। यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौकात असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा वाद आता चिघळत चालला आहे। शुक्रवारी रात्री उशिरा कोणताही लेखी आदेश, नोटीस आणि पूर्वसूचना न देता नगर परिषद प्रशासनाने सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटविला। या अचानक कारवाईमुळे सामाजिक संघटना आणि विशेषतः महिला संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या निषेधार्थ सकाळपासूनच सावित्रीबाई फुले पुतळा समिती आणि विविध महिला संघटना स्टेट बँक चौकात एकत्रित आल्यात। प्रशासनाच्या कारवाईचा तीव्र निषेध करत महिलांनी त्याच जागी पुन्हा सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा स्थापन केली आहे। पुतळा समितीचा थेट सवाल आहे की परवानगी असताना पुतळा हटवण्याची गरज काय होती आणि लेखी आदेशाशिवाय ही कारवाई कशाच्या आधारावर करण्यात आली आहे। आंदोलक महिलांनी स्पष्ट इशारा दिला आहे की उचलून नेलेला सावित्रीबाई फुले यांचा मूळ पुतळा तात्काळ याच ठिकाणी पुन्हा बसविण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा स्टेट बँक चौकातच बसवावा या मागणीकरिता महिलांनी आक्रमक भूमिका घेतली असून या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। आम्ही सावित्रीचा पुतळा या जागेवर स्थानापन्न व्हावा यासाठी लढा देत आहोत। एक पूर्ण तप उलटलेला आहे, पण शासन आम्हाला ही मान्यता देत नाहीये। त्याकरिता आम्ही इथे हा पुतळा काल 2 तारखेला सकाळी 7 वाजता आम्ही पूर्ण पुतळा इथे स्थानापन्न केला। शासनाने आम्हाला आमची दिशाभूल करून सायंकाळ म्हणजे रात्रीच्या वेळेला नगर परिषदेने पोलीस डिपार्टमेंटची मदत घेऊन हा पुतळा इथे उठवला। आम्ही त्यांना विनंती केली की 3 जानेवारी आहे, आमच्या सावित्रीमाईचा आज जन्मोत्सव आहे, आम्हाला तो इथे मनवू द्या। परंतु काहीही न ऐकता त्यांनी पुतळ्याची विटंबना केली। ही आमच्या समस्त सावित्रीबाईची विटंबना म्हणजे या देशातील प्रत्येक नारीची विटंबना आहे। यासाठी आम्ही निषेध करतो। आम्ही त्यांना विनंती करून सुद्धा त्यांनी आमची विनंती मानली नाही। सावित्रीबाईची विटंबना केल्यामुळे आम्ही शासनाला ही मागणी करतो आहोत की त्यांनी इथे पुन्हा आमच्या सावित्रीबाईचा पुतळा सन्मानाने स्थानापन्न करून द्यावा। या संदर्भात काय अतिशय चुकीची माहिती आहे। आमच्याकडे नगर परिषदेची मान्यता आहे, आमच्याकडे पोलीस स्टेशनची मान्यता आहे, पीडब्ल्यूडी ची मान्यता आहे, आरटीओ ची मान्यता आहे, फॉरेस्ट ऑफिसची मान्यता आहे, सर्व मान्यता आमच्याकडे उपलब्ध आहे। परंतु शासन म्हणत आहे, नगर परिषद म्हणत आहे की आमच्याकडे मान्यता नाही आहेत। सर्व मान्यता असून सुद्धा आणि आम्ही ते एसपी ऑफिसला दाखवून सुद्धा काल हा एक संविधानाच्या विरोधात एका स्त्रीच्या सन्मानाचा दिवस असताना आम्हा सर्व समस्त महिला वर्गाचा अपमान शासनाने केला आहे। आणि विशेष बाब ही म्हणजे कालच 2 तारखेला एक महिला नगराध्यक्षाने नगराध्यक्षाचं पद भूषविलेलं आहे आणि त्याच दिवशी एका प्रेरणास्थान असलेल्या ज्या सावित्रीने आम्हा महिलांसाठी, बहुजनांसाठी शेणगोळे आपल्या अंगावर झेलले, त्याच स्त्रीचा अपमान, त्या स्त्रीची विटंबना शासनाकडून, नगर परिषदेकडून झाली आहे। आम्ही तीव्र शब्दात या घटनेचा निषेध नोंदवतो आणि एक त्यांना संधी देतो की त्यांनी पुन्हा सन्मानाने तो पुतळा इथे विराजमान करून द्यावा। जी शिक्षणाची ज्योत सावित्रीबाई फुले यांचा जी विटंबना केली आणि त्यांचा पुतळा काढलेला आहे, मी आज या ठिकाणी आम्ही परत सन्मानाने सावित्री आईचा पुतळा या ठिकाणी आम्ही परत बसवत आहोत। आणि मी यवतमाळचाच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातल्या महिलांना आवाहन करते की ज्या सावित्री माईचा विटंबना करण्यात आलेली आहे त्या सरकारचा निषेध व्यक्त करून सावित्रीबाई फुलेंचा या ठिकाणी भव्य पुतळा उभारण्याचा सगळ्या महिलांनी संकल्प करावा अशी मी
करते. जय ज्योती जय भीम. 4 जानेवारी रोजी होणाऱ्या पुतळा अनावराच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या या कारवाईमुळे यवतमाळमध्ये तणावाचं वातावरण आहे. उद्या परिस्थिती काय वळण घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.